सरळ पड ना सारं. सारं सरळ जे सरळ बघशील ना. तिची रिशिरी बिशिंगी बघतो एकीकडं चालवतो एकीकडं तारता आणि हा और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर सर्वप्रथम तुम्हाला लाईट मोशन ॲप ओपन करायचं आहे. नंतर ना ह्या व्हिडिओचा जो बीटमार्क आहे मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. अशा प्रकारचा बीटमार्क मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. तर ह्यात तुम्हाला जस्ट 12.26 सेकंदावरती एकदा प्लसवरती टच करून मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे आपला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. नंतर पहिल्यांदा तुम्हाला इथे फोटो असेल तो अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर तुम्ही अशा प्रकारे फोटोला 3 डॉटवरती टच करून फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतर इमेज अशा प्रकारे झूम करून घ्यायची आहे तुम्हाला व्यवस्थितपणे. नंतर इमेजला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला इमेजला. नंतर इमेजची लेंथ असेल त्या अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला पुन्हा त्याच बीटवरती येऊन बघू शकता 12.26 सेकंदावरती येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचं. नंतर तुम्हाला एक शेप ॲड करायचा आहे इथं. नंतर त्या शेपला फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन बघू शकताय तुम्ही हा जो तुम्हाला वरती 3rd नंबरचा ऑप्शन दिसून येतो त्याच्यावरती टच करायचा आहे. नंतर अशा प्रकारे मी करतोय तसं तुम्हाला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर व्हाईट कलर असेल तो अशा प्रकारे एकदम कमी करून घ्यायचा आहे. बघू शकताय आपला जो रेक्टँगल आहे तो आपल्याला अशा प्रकारे काहीसा दिसणार आहे. तर ह्याला तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर ह्याची पण लेंथ आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. नंतर एवढं झाल्यानंतर जस्ट आपली जी इमेज असेल बघू शकताय हे जो ग्रुप आहे बघू शकताय तो आपल्याला अशा प्रकारे वरती आणायचा जेणेकरून आपले लिरिक्स आहेत ते शो होऊन जाणार आहेत. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 13.21 सेकंदावरती येऊन एकदा फोटोला टच करायचं. नंतर इफेक्ट ऑप्शनवरती जाऊन इथे एक इफेक्ट ॲड करायचा आहे तुम्हाला. तर त्यासाठी इफेक्टवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे एक्सपोजर अँड गामा नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे सर्च करून घ्यायचा आहे तुम्हाला. नंतर इफेक्ट ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला बरोबर सेंटर लेवल मी जे बीट दिलेत बघू शकताय त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे की द्यायची आहे. नंतर थोडंसं अलीकडे येऊन इथे एक की देऊन तुम्हाला त्याचप्रमाणे सेंटरच्या पुढे एक बीट द्यायची अशा प्रकारे बघू शकताय अशा प्रकारे. तर मधल्या कीवरती येऊन तुम्हाला जो एक्सपोजर आहे तो अशा प्रकारे फुल एकदम वाढवून घ्यायचा आहे. सेम ह्याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटवरती की ॲड करत जायचे. नंतर मिडलचा जो की असेल बघू शकताय त्याला आपल्याला एकदम एक्सपोजर असेल तो अशा प्रकारे वाढवून घ्यायचा. तर बघू शकता आपली जी इमेज आहे अशा प्रकारे ब्लिंक होताना दिसणार आहे तुम्हाला. तर सर्वप्रथम आपल्याला हे इफेक्ट असेल तो अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे तुम्हाला सर्व बीटवरती. तर अशा प्रकारे सर्व बीटवरती पहिल्यांदा आपल्याला इफेक्ट असेल तो इथे ऍडजस्ट करून घेऊया. तर बघू शकता आपले जे इफेक्ट आहेत ते व्यवस्थितपणे मी ऍडजस्ट करून घेतलेले आहेत. तशाच प्रकारे तुम्हाला पण ऍडजस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. तर बघू शकता आपली जी इमेज आहे अशा प्रकारे ब्लिंक होताना दिसणार आहे. तर एवढं नंतर जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा 12.26 सेकंदावरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं. नंतर इथे तुम्हाला आपले जे इमोज आहेत ते तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचे अशा प्रकारे. इमोजी ऍड केल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे मी आपल्या ऑल मटेरियल मध्ये एक फॉन्ट दिला आहे तो तुम्हाला इथे लाईट मोशन मध्ये ऍड करून घ्यायचा आहे. तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याचा कलर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्म करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे 90 डिग्री मध्ये
रोटेट करून घ्यायचा आहे पहिल्यांदा. नंतर ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. नंतर अशा प्रकारे इमोजीला व्यवस्थितपणे इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर अशा प्रकारे बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती जर का पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला अशा प्रकारे वरती जो शेअर ऑप्शन दिसून येतो तुम्हाला त्याच्यावरती टच करून येते व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.